मी भालके सर आणि तुमचं खूप 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 स्वागत करतो आपल्या भालके सायन्स अकॅडमी यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत बाळांनो, जो वर्ग 12वी महाराष्ट्र बोर्ड फिजिक्स यामधला जो 8वा चॅप्टर अप्लाइड इलेक्ट्रोस्टॅटिक्स, त्याच्यामधला गॉस लॉचं जे काय ॲप्लिकेशन आहे याच्या पूर्वीचं पहिलं ॲप्लिकेशन आपण याच्या मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे, अपलोड केलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. हे या ठिकाणी आपण आज दुसरं ॲप्लिकेशन बघणार आहोत. ॲप्लिकेशन काय आहे बघा मुलांनो, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू अँड इन्फायनाइटली लॉंग स्ट्रेट चार्जर वायर. एक आपल्याकडे काय लॉंग स्ट्रेट चार्जर वायर आहे जे इन्फायनाइटली आहे. इन्फायनाइटली आपण घेणार आहात. इन्फायनाइटली याचा अर्थ असं अति जास्त मोठं नाही आहे, कंपेरिंग जस्ट असणार आहे की त्याची रेडियस किती आहे. जो बी आपण आता पार्टिकल चूज करणार आहोत, ज्या पार्टिकलवर आपण या ठिकाणी ह्याची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी बघणार आहोत, त्या पार्टिकलचं जे बी डिस्टन्स असेल आर, त्यापेक्षा त्या वायरची जी लेंथ असेल ती मात्र इन्फायनाइटली असेल. इन्फायनाइटली या ठिकाणी वर्ड अशासाठी यूज केला आहे बघा मुलांनो, जनरली आपल्यासाठी आता आपण एवढे छोटे आहोत, लहान आहोत की आपल्यासाठी अर्थ ही इन्फायनाइट आहे, खूप मोठी आहे ना. पण जर आपण सनचं जर कंपॅरिझन आपण आपल्या अर्थसोबत केलं तर आपली सन हे अर्थपेक्षा खूप मोठा आहे. याचा अर्थ अर्थच्या तुलनेमध्ये सन इन्फायनाइटली आहे आणि आपल्या कंपॅरिझनमध्ये आपली अर्थ कशी आहे, इन्फायनाइटली आहे. ठीक आहे. या पद्धतीनं जे बी तुम्ही एक पॉईंट घेणार आहात त्या स्ट्रेट वायरच्या बाजूला आणि त्या पॉईंटवर जे बी आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड करणार आहोत, तो पॉईंट त्या वायरच्या सेंटरपासून ज्या डिस्टन्सवर आहे म्हणजेच आरवर आहे, ते आरचं जे लांबी असणार आहे, जे डिस्टन्स असेल ते वायरच्या लांबीपेक्षा खूप खूप कमी असेल. म्हणून त्या पॉईंटसाठी हे वायर कसं असणार आहे बाळांनो, इन्फायनाइटली लॉंग स्ट्रेट असणार आहे. इन्फायनाइटली खूप असं मोठं वायर असेल ते. ठीक आहे, बघूया आपण. अगोदर आपण ह्याची डायग्राम काढूया म्हणजे आपल्याला व्यवस्थित समजेल. ठीक आहे, आपल्याकडे एक वायर आहे इन्फायनाइटली. होगा जनरली वायर कसं असतं, सिलेंड्रिकल असतं, आपल्याला माहीत आहे. ठीक आहे, आपण एक सिलेंड्रिकली वायर काढूया. ही वायर आहे आपल्याकडे. एक मिनटा जरा व्यवस्थित काढतो. ओके, हां ठीक. इन्फायनाइटली लॉंग वायर आपण मानले आणि या ठिकाणी एक काय घेतलं आहे पॉईंट, एक या ठिकाणी एक पॉईंट घेतला आहे म्हणून. हा पॉईंट असा आहे ज्या पॉईंटवर आपल्याला काय करायचं आहे, या वायरमध्ये असणारे जे बी चार्ज आपण क्लोज केलेत त्या चार्जमुळं या पॉईंटवर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती तयार होते आपल्याला फाइंड करायचं. आणि कसं फाइंड करणार आपण, तर ते गॉसचा लॉ किंवा गॉसचा जो थेरम आहे मुलांनो, तो थेरम आपण यूज करणार आहात आणि मग आपण ह्याला त्या थेरमचा यूज करून ह्याची जी बी मॅग्निट्यूड या पॉईंटवर तयार होईल इलेक्ट्रिक फील्डचं ते आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. ठीक आहे. फर्स्टली तर आपण काय करूया, अगोदर डायग्राममध्ये चार्ज दाखवूया. चार्ज कसे असतात बरं, ह्याचे सरफेसवर येतात. आपण मागच्या ॲप्लिकेशनमध्ये शिकलं होतं. जे बी चार्ज असतील वायरचे, ह्या वायरमध्ये चार्ज आपण कसं भरणार आहात, पॉझिटिव्ह भरणार आहात. सगळे पॉझिटिव्ह एकत्र राहणं मुश्किल आहे का, आपल्याला माहीत आहे, कारण त्यांच्यामध्ये काय असतं, रिपल्शन चालू असतं. लाईक चार्जेस दे हॅव रिपल टू वन अनदर, दॅट्स वाय दे नॉट concentrate at one place, they have just distribute to the on the surface of that cylindrical wire. या सिलेंड्रिकल वायरच्या सरफेसवरती काय होतील, डिस्ट्रीब्यूट होतील. ठीक आहे. आपल्याला दाखवता कसं येईल बघा, ह्याला या पद्धतीने मी दाखवतो. हे जे चार्ज आहे बघा या पद्धतीनं कसे आहेत हे सरफेसवर डिस्ट्रीब्यूट झालेत. ही आपले डायग्राम आपण काढले, आपला इमेजिन 3D करावं लागेल, काढले 2D. थोडंसं इमॅजिन करा. हे सिलेंडर आहे बघा, हे वायर आहे, ह्याला गृहीत धरू शकता तुम्ही. ह्या वायरच्या भोवताली ह्याच्या सरफेसवर काय केले आपण, चार्ज हे डिस्ट्रीब्यूट केलेत. आतमध्ये चार्ज राहू शकत नाहीत का, तर ते सेम चार्जेस आहेत, म्हणजेच पॉझिटिव्ह चार्ज आहेत. आणि पॉझिटिव्ह चार्ज काय करतात, एकमेकांना रिपेल करतात. ऑब्वियसली रिपेल करत असल्यामुळे ते कुठे येऊन थांबतील बाळांनो, सगळे सरफेसवर. ठीक आहे, चला बघूया पुढं. मग आपला या चार्ज ह्या वायरचं जे सेंटर आपण हे मानूया, सपोज करा. ठीक आहे, हे वायरचं सेंटर आहे. हा पॉईंट या वायरपासून मी म्हणलं आर डिस्टन्सवर घेतला मी. आर डिस्टन्सवर हे पॉईंट घेतले. आर जे आहे ना मुलांनो, ह्या टोटल वायरच्या लेंथपेक्षा कसं आहे, आर खूप खूप लहान आहे. म्हणून या आरच्या कंपॅरिझन हे वायर आपलं कसं आहे माहिती आहे का, इन्फायनाइटली लॉंग असणार आहे. हे जे वर्ड यूज केला आहे त्यांनी इन्फायनाइटली, इन्फायनाइटचा अर्थ 1000, 2000, 3000 किलोमीटर नाही आहे. इन्फायनाइट म्हणजे 10, 20, 30 सेंटीमीटर असू शकतं. हे डिस्टन्स खूप कमी आहे आर, जे पॉईंट तुम्ही चूज करताय. त्यामुळे या वायरला या पॉईंटच्या किंवा या रेडियसच्या कंपॅरिझन आपण याला इन्फायनाइट म्हणतो, है ना. जसं की एखादी मुंगी म्हणा किंवा अँट समजा बोर्डवर तुमच्या फिरत असेल, या ठिकाणी आपली मुंगी आहे, अँट आहे. तर ह्या अँटसाठी हा पुरा बोर्ड कसा असेल, इन्फायनाइट असेल. पण आपल्या हिशोबाने तेवढा मोठा नाही बोर्ड, आपण थोडे मोठे आहात.
है ना, या पद्धतीनं हे जे रेडियस आहे या रेडियसच्या तुलनेने हे वायर लांब जास्त आहे, म्हणून आपण इन्फायनाइटली हा वर्ड यूज केला आहे. याचा अर्थ अनंत असा नाही आहे की तीही लांब असेल इकडं तिकडं असं अजिबात नाही मुलांना. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं बघा, फर्स्टली आपला एक गॉसियन सरफेस ड्रॉ करावा लागणार आहे. कसा गॉसियन सरफेस, जो की ह्या पॉईंटला इंटरसेक्ट करणार असा गॉसियन सरफेस आपण ड्रॉ करूया. ठीक आहे, चला करू. ओके, आपण डायग्राम काढली बघा. दुसरी काय काय ह्याच्यामध्ये बघतोय आपण बघा, हे जे आहे ते सेंटर आहे आपल्या वायरचं सेंटर, आणि या ठिकाणी या वायरच्या सेंटरपासून तर हे वायर जे आपली जे बी आतमध्ये रेडियस असेल त्याला आपण कॅपिटल आर म्हणू मुलांनो. त्यानंतर तुम्ही जो बी पॉईंट निवडला, हा पॉईंट निवडला आपण पॉईंटपर्यंत जे रेडियस आहे म्हणजे या सेंटरपासून या पॉईंटपर्यंतचं जे डिस्टन्स आहे मुलांनो ते आपण स्मॉल आर मानले. ठीक आहे. ह्या छोटूशा जो काय आपला पॉईंट आहे त्या पॉईंटचा एरिया आपण मानूया DS. ठीक आहे. या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज सगळीकडे डिस्ट्रीब्यूट झाले, त्यामुळं या ठिकाणी असणारं जे बी इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन कशी असेल, आउटवर्ड द सेंटर असेल मुलांनो. ही डायरेक्शन असेल आपल्या ईची, आणि सेम या ठिकाणी काय असेल, अशीच डायरेक्शन असेल आपल्या एरिया व्हेक्टरची सुद्धा. समोर दाखवतो मी, म्हणजे ई आणि DS मध्ये जे बी आपल्याकडे अँगल असेल तो डेफिनेटली 0 असेल. आता हा जो एवढा आपण गॉसियन सरफेस तयार केला, गॉसियन जो सरफेस आहे किंवा गॉसियन जो बी आपण या ठिकाणी डायग्राम तयार केले ती सिलेंड्रिकलच आहे बघा. आतमध्ये बी सिलेंडर आहे आणि बाहेर पण आपण सिलेंड्रिकलच निवडले, कारण आपलं हे थोडंसं कॅल्क्युलेशन करायला सोपं जावं. ठीक आहे. चला बघूया आपण आता एक दोन गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे यावर जे सरफेस चार्ज डेन्सिटी आहे लॉंग वायरसाठी काय असते बघा, लॅम्बडा त्याला आपण म्हणूया सरफेस चार्ज डेन्सिटी. या ठिकाणी युनिफॉर्म आहे, पण जो लॅम्बडा असेल तो कसं काढणार आपण, ह्याला L मानतो मी. ठीक आहे. हे जे गॉसियन सरफेसची लेंथ आहे याला आपण L मानायचं आहे. सो या ठिकाणी जो बी Q आहे डिवाइड बाय L घेणार आपण, जो बी या एवढ्याच गॉसियन सरफेसमध्ये बरं बाळा नाही, बाकी वायरचं आपल्याला देणं घेणं नाही आहे. आपण जेवढा गॉसियन सरफेस ड्रॉ केला आहे तेवढ्याच गॉसियन सरफेस पुरता आपण चार्ज बघतोय. जे बी चार्ज ह्याच्या आतमध्ये इथं या ठिकाणी दिसत आहेत तुम्हाला, ते चार्ज म्हणजेच Q असतील, आणि ह्याची लेंथ जी आहे आपण ती काय मानली, L मानली. यावरून मुलांनो Qची व्हॅल्यू काय होईल बरं, लॅम्बडा इंटू L होईल. ही व्हॅल्यू आपल्याला पुढं यूज करायचं. ठीक आहे. चला आता दुसरी गोष्ट बघा, व्हेन यू ऑब्झर्व दॅट फिगर देन आवर स्मॉल पॉईंट विच इज DS अँड वी हॅव टू फाइंड दॅट what is the magnitude of the electric field on that point DS. ह्याला पॉईंटला नाव देऊ तुम्ही P नाव देतो, P. ओके. on that point P due to the charge enclosed in their infinitely long straight charged wire. या वायरमुळं या पॉईंटवर तयार होणारं जे बी आपल्याकडे मॅग्निट्यूड बघायचं आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजेच कॅपिटल E बघायचं आहे, ते किती होईल आपण फाइंड करणार आहोत. जर तुम्ही ऑब्झर्व केलात तर या ठिकाणी बघा, जो बी आपल्याकडे छोटा फ्लक्स तयार होईल म्हणजेच D फ्लक्स म्हणू आपला. ठीक आहे. याच्या अगोदर आपण ज्यावेळेस गॉस लॉ ऑब्झर्व केला होता, बाय द गॉस लॉ काय म्हणता येईल मला ते अगोदर मी तुम्हाला लिहूनतो बघा. बाय द गॉस लॉ काय म्हणता येईल आपला, बाय द गॉस लॉ आपला म्हणता येतो बघा बाळांनो, की जो नेट फ्लक्स आहे तो नेट फ्लक्स किती असतो, Q डिवाइड बाय एप्सिलॉन नॉट असेल. ठीक आहे. Q डिवाइड बाय एप्सिलॉन नॉट असतं. मग या ठिकाणी आपण त्याला फाइंड करणार आहोत, जो बी फ्लक्स आहे तोच फाइंड करणार आहोत आपण, आणि ह्याच्या एवढा येतो का आपण ते बघणार आहोत, ह्याची व्हॅल्यू त्याच्यामध्ये ठेवणार आहोत, आणि मग काय काय होतं पुढं बघायचं आपला. या पॉईंटवर या वायरमुळे तयार होणारी मॅग्नेटिक फील्ड आपल्याला शोधायचं, बाकी दुसरं काही नाही. ठीक आहे. कसं करणार बघा. आता या पॉईंटवर जर बघितलं आपण तर इलेक्ट्रिक फील्ड जी बी आपल्याकडे काय म्हणालो E आहे ॲट पॉईंट P. ॲट पॉईंट P वर काय इलेक्ट्रिक फील्ड किती आहे आपली, इलेक्ट्रिक फील्ड ही किती आहे, E आहे. त्याच्यानंतर जो बी सरफेस आपण घेतला आहे तो सरफेस एरिया किती आहे आपला, सरफेस एरिया बाळांनो किती आहे, DS आहे. DS दोघांची जर आपण डायरेक्शन बघितला तर त्याच्यामधला जो अँगल आहे कॉस थिटा किती आहे आपला, कॉस 0 आहे. आणि कॉस 0ची व्हॅल्यू माहीत आहे आपल्या सगळ्यांना किती असते, कॉस 0ची व्हॅल्यू असते 1. ठीक आहे. म्हणजे अँगलची व्हॅल्यू 1 आली. म्हणजे मला असं म्हणता येईल या ठिकाणाहून बघा मला काय म्हणता येईल, जो बी आपल्याकडे या छोट्याशा एरियापुरता आपण फ्लक्स बघणार आहोत, किती छोट्या एरियापुरता. ह्याला इक्वेशन नंबर आपण 1 देऊया अगोदर. ठीक आहे. मी जरा या साईडला लिहितो बघा, इकडं दिसतंय तुम्हाला. छोटा एरिया जो आपला एवढा आहे या DS, या DS वर असणारी जी बी आपल्याकडे छोटा फ्लक्स तयार होईल तो किती होईल बघूया. यासाठी मी d∅ घेतो बघा. d∅ किती होईल आपल्याकडे, E इंटू DS इंटू कॉस थिटा. आता आपल्याला माहीत आहे कॉस थिटा तर आपल्याकडे 0च आहे, थिटा तर 0 आहे, त्यामुळे त्याची व्हॅल्यू 1 आली. म्हणजे फक्त आपलं काय येईल, d∅ बरोबर काय येईल मुलांनो, E इंटू DS येईल फक्त.
आता एवढ्या एरियापुरतं आपण काढलो छोटासा जो पी एरिया आपल्याकडे पी पॉईंटवर आपण ds एरिया घेतला त्याच्यावर तयार होणारा फ्लक्स छोटासा फ्लक्स काढला. पण आपला एवढा फ्लक्स घ्यायचा नाही, छोटासा आपण घेतला. पण ह्या सगळ्या जर आपल्या हे असे ds छोटे 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 ह्याच्यावर सगळं खूप सारे पार्टिकल आहेत, खूप सारे या ठिकाणी सरफेस आहेत. त्या सगळ्या सरफेसला आपण काय करणार आहोत एकत्र जोडणार आहोत. म्हणजे काय करावं लागणार आपल्या मुलांना इंटिग्रेट करावं लागेल. सो आपण इंटिग्रेट करूया डी फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ई इंटू ds. ठीक आहे. आता डी फायचं इंटिग्रेशन केल्यावर काय होईल आपला फाय मिळेल जो नेट फ्लक्स असेल पुराच्या पुरा. ई आपलं सेम आहे या ठिकाणी, या ठिकाणी जो बी ई असेल तेवढाच ई या ठिकाणी सरफेसवर कोण्याही ठिकाणी ई कसं आहे आपलं कॉन्स्टंट आहे. सो कॉन्स्टंट असल्यामुळे ई आपलं बाहेर जाईल, फक्त इंटिग्रेशनमध्ये राहील काय आपल्याकडे ds. आणि ds जो एरिया आहे छोटा छोटा असा जर एरिया मी ds सारखे छोटे छोटे एरिया जर मी या ठिकाणी सगळेच्या सगळे कलेक्ट केले, सम केलं, तर मुलांना आपला ही डायग्राम बनलेली दिसेल. कोणची? ऑब्वियसली सिलेंडरची. म्हणजे सिलेंडरचा जर आपण एरिया पकडला तर आपल्याला सांगता येऊ शकेल इंटिग्रेशन आपल्याला dsचं करता येऊ शकेल. सिलेंडरचा जो बी एरिया असेल, एरियाचा जो फॉर्म्युला असेल तो मी या ठिकाणी जर टाकला तर मला इंटिग्रेशन ऑफ ds मिळून जाईल. जो काय एरिया असतो बघा त्याचा एरिया असतो बघा या ठिकाणी नेट फ्लक्स नेट ई इंटू हे असतं बघा 4 पाय आर आणि एल. आर कोणतं घेणार मी? कॅपिटल घेणार नाही, स्मॉल घेणार. का तर या ठिकाणी या पॉईंटचं डिस्टन्स या सेंटरपासून किती आहे बाळांनो? आर आहे आणि लेंथ किती आहे? एल आहे. सो करोड सरफेस एरिया जो बी असेल या सिलेंडरचा तो मला मिळाला 4 पाय आर इंटू एल. ह्याला आपण इक्वेशन नंबर 2 देऊया. ठीक आहे. हे इक्वेशन 1 आहे या ठिकाणी आणि इक्वेशन 2 आहे. आता इक्वेशन 1 आणि 2 काय म्हणतात मी जरा डायग्रामला आता साफ करतो. डायग्रामचं आपलं तर काही काम नाही. ठीक आहे. चला बघा या ठिकाणी आपण ह्याला साफ करूया आणि या ठिकाणी मी लिहितो. समीकरण 1 इक्वेशन 1 या ठिकाणी, इक्वेशन 2 या ठिकाणी. इथं सुद्धा आपल्याकडे फ्लक्स नेटच आहे, या ठिकाणी सुद्धा फ्लक्स नेटच आहे. ठीक आहे. दोनना आपण इक्वेट करूया. चला फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 काय म्हणता येईल बघा मला 1 आणि 2 वरून मला असं म्हणता येईल मुलांनो या ठिकाणी बघा फ्लक्स नेट इज इक्वल टू मी इक्वेशन 1 ला लिहितो, 2 ला लिहितो. हे बघा हे आले आपल्याकडे ई इंटू 4 पाय आर एल आले. आणि ह्या फ्लक्स नेटची इक्वेशन 1 वरून किंमत घेऊया आपण किती आहे? क्यू बाय एप्सिलॉन नॉट आहे. हे बघा क्यू डिवाइड बाय एप्सिलॉन नॉट इज इक्वल टू ई इंटू 4 पाय आर एल. ठीक आहे. चला आपण हे घेतलं. आता क्यूची व्हॅल्यू जी आहे आपल्याला माहीत आहे क्यूची व्हॅल्यू काय आहे या ठिकाणी बघा लॅम्बडा इंटू एल आहे. क्यूची व्हॅल्यू लॅम्बडा इंटू एल आहे. मी या ठिकाणी लॅम्बडा इंटू एल लिहितो. लॅम्बडा इंटू एल डिवाइड बाय एप्सिलॉन नॉट इज इक्वल टू ई 4 पाय आर एल लिहूया आपण. ठीक आहे. आता काय करायचं बरं आपल्याला ही व्हॅल्यू काढायचं आहे, ही व्हॅल्यू काढायचं आहे ई. म्हणून मला काय म्हणता येईल मी जरा इथलं साफ करतो ना खालचं. हे काय म्हणता येईल बरं आपल्याला ईची व्हॅल्यू काढायचं आहे म्हणजेच आपला मॅग्निट्यूड बघायचं आहे, इलेक्ट्रिक फील्ड बघायचं आहे. इलेक्ट्रिक फील्डचं मॅग्निट्यूड बघायचं आहे आपण तेच शोधतोय. मग ई बरोबर काय म्हणता येईल मुलांनो या ठिकाणी बघा हे 4 पाय एल टर्मची मल्टिप्लिकेशनमध्ये ती डिवाइडमध्ये जाईल म्हणजेच लॅम्बडा एल डिवाइड बाय एप्सिलॉन नॉट 4 पाय आर इंटू एल होईल. एल आणि एल काय होईल मुलांनो कॅन्सल आउट होईल आणि शेवटी फायनली ई बरोबर किती मिळेल आपला लॅम्बडा डिवाइड बाय एप्सिलॉन नॉट 4 पाय इंटू आर. हे आलं आपल्याकडे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऑन दॅट पॉईंट विच इज सिच्युएटेड इन इनफायनाइटली लॉंग स्ट्रेट चार्जड वायर. एखादी इन्फायनाइटली आपल्याकडे लॉंग स्ट्रेट चार्जड वायर असेल तर त्या वायरच्या बाजूला एखादी आपण जर पॉईंट घेतला तर त्या पॉईंटवर या लॉंग स्ट्रेट चार्जड वायरमुळे तयार होणारी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपण या ठिकाणी फाइंड केली. ती किती आली मुलांनो लॅम्बडा डिवाइड बाय एप्सिलॉन नॉट 4 पाय स्मॉल आर एवढी आली. ठीक आहे. तर आपण आज दुसरं ॲप्लिकेशन बघितलं बघा कशाचं गॉसच्या लॉचं. यानंतर आपण ह्याच्यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तिसरं ॲप्लिकेशन बघणार आहोत. तर हे दुसरं ॲप्लिकेशन जर तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल किंवा मी शिकवलेली भाषा तुम्हाला कळत असेल एकदम साध्या पद्धतीने मी शिकवण्याचा प्रयत्न करतो आहे तर हे जे शिकवलेलं आहे जर तुम्हाला व्यवस्थित समजत असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा. सबस्क्राईब केल्यामुळे किंवा शेअर केल्यामुळं हा जो व्हिडिओ असेल तो बाकी तुमच्यासारख्या इतर मुलांनासुद्धा पाहण्यात येतो. त्यामुळे तुम्ही चॅनलला शेअर आणि लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.